गहू ओलून अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असं शेवाळींसाठी लागणारं पारंपरिक पद्धतीचं अगदी परफेक्ट असं पीठ घरी कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे काय असतं, आपल्या ज्या शेवाळ्या असतात अगदी चविष्ट आणि अगदी भरपूर दिवस टिकणाऱ्या अगदी परफेक्ट अशा त्या तयार होतात। तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी 1 किलो वजनाला गहू घेतला आहे। कितपत आपल्याला शेवाळ्या बनवायचं त्या अंदाजाने आपण एखाद्या कढईमध्ये गहू घ्या। कुठलाही प्रकार गव्हाचा वापरला तरी काही हरकत नाही। रेशनच्याच गव्हाच्या देखील आपण शेवाळ्या बनवल्या तरी अगदी छान त्या तयार होतात। तर काय करायचं, आता आपण यामध्ये आपलं जे गहू घेतले ते बुडेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी हे घालायचे। पाणी घातल्यानंतर गहू हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, का गहू हा लवकर ओला होत नाही म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। गहू आता आपला व्यवस्थित ओला झाला आहे, पाण्यामध्ये भिजला आहे। त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला गहू कमीत कमी 5 मिनटं भिजू द्यायचे। 5 मिनटापेक्षा जास्त वेळ आपल्याला अजिबात भिजू द्यायचं नाही, फक्त 5 मिनटंच आपल्याला हलकंसं असा भिजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघा 5 मिनटानंतर लगेचच त्याच्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। पाणी हे निथळल्यानंतर काय करणार आहोत, पुन्हा आणखी त्याला 1 ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यातलं सर्व पाणी काढून एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून गव्हातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे आपल्या ह्या चाळणीद्वारे निथळून जाईल। तर चाळणीमध्ये काढल्यानंतर काय करणार आहोत, ह्या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पाणी वगैरे आहे का नाही। जर आपला गहू जास्त ओला राहील तर तो व्यवस्थित मुरणार नाही, म्हणून आपल्याला फक्त ओलसर ठेवायचं, त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। तर आता आपल्या गव्हातलं संपूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर एखादा कुठलाही कापड घ्या, पॉलिस्टर, कॉटन कुठलंही कापड वापरलं तरी काही हरकत नाही। त्यामध्ये लगेचच आपल्याला आता छानपैकी अगदी पॅक अशी गाठ मारून याला 1 रात्रभर ह्या पद्धतीने आपल्याला अगदी पॅक एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। ह्यामुळे जे आपलं गव्हाचं साल असतं ना ते अगदी मऊ पडतं आणि त्यामुळे आपलं जे पीठ असतं ते अगदी पांढरं शुभ्र आणि त्याचा रवा देखील अगदी तो छान तयार होतो। म्हणून आधीच्या काळामध्ये ह्या पद्धतीने हे पीठ तयार केलं जायचं। तर मी अगदी पॅक अशी एक गाठ बांधून घेतली आणि एखाद्या जागेवरती याला व्यवस्थित ठेवून द्या। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा रात्रभर मी याला ठेवलं आहे, कमी जास्त वेळ झाला तरी काही हरकत नाही। तर लगेच दुसऱ्या दिवशी फॅन खाली किंवा उन्हामध्ये, जर तुम्ही उन्हामध्ये याला वाळवणार असाल तर एक काळजी घ्या, जास्ती त्याला कोरडं सुकवायचं नाही आहे आणि एकसारखा आपला गहू हा सुकला गेला पाहिजे। जर उन्हात टाकत असाल तर एकसारखं पुन्हा 3 ते 2 मिनटात हे छान असा आपला हात फिरवत राहा, त्यामुळे एकसारखा असा आपला जो गहू असतो तो सुकतो। गहू हा आपल्याला कोरडा असा करून घ्यायचा आहे, अगदी जास्ती देखील अगदी कोरडा करून घेऊ नका, त्यामुळे काय असतं जे गव्हाचं साल असतं ते अगदी बारीक असं दळलं जातं गिरणीवरती आणि त्यामुळे जे पीठ किंवा आणखी आपला रवा असणार आहे तो थोडा खराब होण्याची शक्यता असते। म्हणून फक्त दाताखाली अगदी सहज आपला गहू हा तुटेल इथपर्यंत आपल्याला त्याला सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करणार आहोत, गिरणीवरनं जाऊन छान याचा रवेदार असं आपल्याला पीठ हे दळून आणायचं आहे। तर गिरणीवरनं बघा त्यांना सांगायचं आम्हाला गव्हाचा रवा आणि पीठ दोघंही पाहिजे ते अगदी बरोबर ते आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला दळून देतात। तर आता आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे। त्यानंतर ह्यामधनं रवा आणि पिठी कशी काढायचं ते आता आपण बघणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, एखादं ह्या पद्धतीचं पॉलिस्टरचं कापड घ्या, कॉटनच्या कापडावरती पीठ हे गाळलं जात नाही म्हणून अशा पद्धतीची जी आपली साडी असते ती घ्या आणि त्या साडीवरती आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडं पीठ ह्या पद्धतीने टाकत याला गाळत जायचं आहे। तर जी पिठी आहे ती खाली आपल्याला अगदी बारीक ती पळून जाईल आणि त्यानंतर जो आपल्या पिठीतला रवा असतो तो रवा आणि आपला जो काही गव्हाचा साल असतो, कोंडा असतो तो वरती राहून जातो। तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, आता आपल्याला संपूर्ण पीठ हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघा अगदी परफेक्ट असा आपला रवा देखील यामधनं निघाला आहे, म्हणजे ज्या आपल्या शेवाळ्या असताना त्या छान तयार होतात। जर तुम्ही या पद्धतीने पीठ बनवून शेवाळ्या बनवाल तर त्यामुळे काय असतं 2 ते 3 फायदे आपले असतात। शेवाळ्या अगदी छान पारंपरिक पद्धतीने चविष्ट ती तयार होतात। पुन्हा आणखी ज्या आपल्या शेवाळ्या आपण बनवतो ते ओव्हरकुक ते होत नाही, त्यामुळे अगदी छान आपल्या शेवाळ्या त्या तयार होतात। तर तुम्ही बघा एका भांड्यामध्ये मी रवा हा काढून घेतला आहे,
त्यानंतर एका भांड्यामध्ये आपली पिठीही निघाली. ज्या वेळेस आपल्याला शेवाळ्या करून घ्यायचं आहे त्यावेळेस काय करायचं, रवा आणि पीठ एकत्र करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान कणिक मळून घ्यायची. जर तुमच्याकडे मशीन असेल किंवा तुम्हाला बाहेरून मशीनवरनं करून आणायचं असेल तर या पद्धतीचं जर आपण त्याकडे रवा आणि पिठी करून नेली तर त्यामुळे काय असणार आहे, आपलं अगदी छान वर्षभर टिकणाऱ्या शेवाळ्या ह्या तयार होतात. रव्याच्या शेवाळींचं काय असतं, दुकानावरून आपण करून आणतो ते अगदी कमी पाण्यात बनवून देतात आणि अगदी पटकन त्या शिजतात. त्यामुळे त्यांची चव थोडी वेगळी लागते आणि ह्या पद्धतीचे जर आपण गहू ओलून शेवाळ्या केले ना, याची चव खूप छान अशी लागते. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ